शिवसेना जो कोणी माझा उमेदवार असेल त्याच्यासाठी रात्र दिवस काम करण्यासाठी तयार आहे। मला एकच तुम्हाला विचारायचं, तुम्ही तयार आहात का? तुम्ही तयार आहात का माझ्यासोबत? मी ज्या गतीने काम करते, मी जर 15 तास काम केलं तर तुम्ही माझ्यासोबत 15 तासच काम केलं पाहिजे। मी जर 22 तास काम केलं तर मला तुम्ही 22 तासच काम करणारे लागसाल। मी 22 करणार आणि तुम्ही 10 करणार, ते मला चालणार नाही। मला एवढंच काम लागणार आहे आणि मला माहित आहे मी एकदा कामाला लागले मग मी थांबत नाही। पण मला असं नेहमी वाटतं की तुम्ही ताईच्या चेहऱ्यावर मत भेटत म्हणून ताई। भावनाताई गवळीच्या त्या भूमिकेने शिवसैनिक उत्साहित। ॲड संदेश जिंतूरकर। कारंजा लाड लोकसभा व विधानसभा निवडणुका संपल्यानंतर खऱ्या अर्थाने आता आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद या कार्यकर्त्यांच्या निवडणुका लागणार असून पक्षाचे पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ आपण आपल्या जीवाचे रान करू असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गट आमदार भावनाताई गवळी यांनी केले असून त्यांच्या या भूमिकेमुळे मात्र शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे मत शिवसेनेचे शिंदे गट स्टार कारंजा लाड शहर संघटक संदेश माणिकचंद जिंतूरकर यांनी व्यक्त केले। वाशिम येथील पक्ष कार्यालयात संपन्न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच दरवर्षी मुंबई येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या तयारीच्या दृष्टीने आयोजित नियोजन बैठकीत भावनाताई गवळी बोलत होत्या। पुढे भावनाताई म्हणाल्या की लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत शिवसैनिकांनी पक्षासाठी व माझ्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली। कार्यकर्त्यांचे हे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही आणि म्हणूनच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाचे काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी मोठं व्हावं ही उदात्त भावना ठेवून मी शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असून कार्यकर्त्यांनी सुद्धा विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता आपसातील मतभेद विसरून पक्षासाठी व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी म्हणून सतत काम केले पाहिजे असेही भावनाताई म्हणाल्याचे संदेश जिंतूरकर यांनी सांगितले। यावेळी व्यासपीठावर आमदार भावनाताई गवळी यांच्यासह वाशिम जिल्हा प्रमुख विजयभाऊ खानजोडे, महादेवराव ठाकरे व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। महाभारत न्यूज कारंजा।